परेश्वरा बंगल्यावर आले. सगळीकडे मातम होता. आपण सर्वजण ढळाढळा रडत होता. पण त्यानंतर काय झालं हे क्वचितच कोणाला माहिती आहे. बापूंची मुलगी म्हणून मी त्यांनाही आजपर्यंत हे सगळं काही बोलली नाहीये. बोलण्याची हिम्मत नाही, ते विचार करण्याचीही माझी हिम्मत कधी होत नाही. कधी तो विचार आला तर मी झटकून देते. आपल्याला सर्वांना माहितीये बापूंनी कार्डियाक ॲम्ब्युलन्सने प्रचार केला. पण ऑक्टोबर 2024 नंतर त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की डॉक्टरने त्यांना लगेच बायपास करायला सांगितलेली. आम्ही घरचे मागे लागलो, पण त्यांची काय ती तयारी नव्हती. शेवटी 2 महिने उलटले. माझ्या छोट्या भावाचं लग्न मी करून देतो. कुठेतरी मनात त्यांना भीती होती, माझं उद्या काय होईल हे माहिती नाही. त्याचा साखरपुडा आम्ही केला. शेवटी त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की 8 जानेवारी 2024 त्यांना ब्रीच कँडीच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये प्रकृती अतिशय जास्त खालावल्यामुळे ऍडमिट केलं. बायपास होऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. 16 जानेवारीला बायपास झाली. मी डॉक्टर आहे. टुडी इको सगळे हार्टचे रिपोर्ट मला समजतात. त्या रिपोर्टवर कोणाची वाचण्याची शक्यता किती आहे हेही मला खूप चांगलं समजतं. ते रिपोर्ट बघितले. डॉक्टरांनी त्यांना सकाळी आत घेतलं ऑपरेशनला. भट्टाचार्य नावाचे एशिया खंडातले सगळ्यात मोठे कार्डियाक सर्जन आहेत. त्या दिवशी मी आणि माझा छोटा भाऊ ऑपरेशन थिएटरच्या दारात होतो. त्या दारातून ते कधी परत बाहेर येतील की नाही याचीही शंका होती. जनरली बायपासचा पेशंट ऑपरेशन झाल्यावर 24 तासात शुद्धीवर येतो. पहिला दिवस गेला. म्हटलं ठीक आहे, नॉर्मल पेशंट असेच येतात शुद्धीवर, आपण वाट बघूया. त्यांचा हार्ट काम करत नव्हतं. एओर्टिक बबल नावाचा सपोर्ट होता. त्यांच्या किडन्या काम करत नव्हत्या. त्यांचं कंटिन्युअस डायलिसिस चालू होतं. ते व्हेंटिलेटरवर होते, म्हणजे त्यांची फुफ्फुसही सपोर्टवर होती. त्यांना जवळजवळ 20 बॉटल रक्त चढवण्यात आलं आणि 50 फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा चढवण्यात आले. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. शुद्ध तर सोडा, एकही लाईफ सपोर्ट देखील काढला गेला नव्हता. चौथ्या दिवशी सकाळी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. 4 दिवस त्यांचे डोळे उघडले नव्हते. 4 दिवस तो हात हलला नव्हता. चौथ्या दिवशी कुठेतरी माझाही विश्वास डगमगला. आणि शेवटी आता आपण काही करू शकत नाही, तर मी सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेली. तिथे एक मूर्ती घेतली. ती त्यांच्या डोक्याजवळ ठेवून आता जे होईल ते होईल हा विचार करून मी 2 ते 3 तासात हॉस्पिटलमध्ये परत आली. चमत्कार झाला. त्या हॉस्पिटलच्या आयसीयूच्या बेडवरून उचलून खाली उतरून युरिनची बॅग हातात पकडून मी विजय दीनानाथ चव्हाण आहे आणि मी माझं आयुष्य त्या अग्निपथच्या विजय दीनानाथ चव्हाण प्रमाणे जगत आलो आणि तसंच जगणार असं त्यांनी सांगितलं. हा चमत्कार हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाला. बापू माझे वडील नक्की असतील, पण आमच्यापेक्षा 100 पट प्रेम हे त्यांनी तुमच्यावर केलंय. ते नेहमी म्हणतात हे पुरंदर मधली सगळी माझी मुलं आहेत, माझं त्यांच्यावर माझ्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम आहे. मग आज ही तुमची बहीण तुम्हाला साथ घालतेय, माझ्या भावांना साथ घालते, माझ्या माता भगिनींना साथ घालते की हा बापूंचा पुनर्जन्म माझ्यासाठी नाही झाला, तो पुरंदर आणि हवेलीच्या जनतेसाठी, तुमच्या विकासासाठी आणि तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी झालाय.
हा विजय आता आपल्याला मिळवलाच पाहिजे. आम्ही बापूंबरोबर गाडीने मरीआई घाटातनं वर येत असतो. त्या मरीआई घाटातनं वर येताना रस्त्याने काही महिला शेतात काम करत असतात. बापू मला सांगतात, माझ्या आईने अख्खं आयुष्य असंच काढलं. किती त्रास आहे या महिलांच्या आयुष्यात. सकाळी 7 पासून ते रात्री 10, 11, 12 पर्यंत त्या काम करतात, सेवा करतात. असाच विचार कदाचित माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे हे सहकारी यांनी केला आणि म्हणून आज लाडकी बहीण योजना आपल्या सर्वांसाठी त्यांनी केली. जर तुमच्या प्रती अशी संवेदनशीलता यांच्या मनात नसती तर माझी ही माता भगिनी आजही उपेक्षित राहिली असती. मी सर्व वाड्यां वस्त्यांवर जेव्हा फिरत असते तेव्हा या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप आनंद होतो. खोटं बोला पण रेटून बोला. माळशिरसच्या एक महिला आहेत, मी त्यांचं नाव नाही सांगत. मला फोन आला रात्री 9 वाजता, ताई हे बुरटे परत आले, ताई हे बुरटे परत आले, तुम्ही लवकर या आणि यांच्या थापा बंद करा. मी म्हटलं काय झालं? ताई म्हणे आता येऊन आम्हाला सांगतायत, आम्हाला 5 वर्ष हे दिसले नाहीत, आता येऊन आम्हाला सांगतायत पुरंदर उपसा योजना म्हणे बापू मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, ते मला कामच करून देत नाहीत आणि ते तुम्हाला हे पाणी देण्यापासून थांबवतायत. माझा प्रश्न आहे 2019 पर्यंत पहिली तर ती क्रॉस सबसिडी बापूंनी केली. 19% पाणी त्यांनी दिलं 2019 पर्यंत. जोपर्यंत बापू होते सर्वांना माहिती आहे पाण्याचा कुठलाही त्रास झाला नाही. पण जसंच सरकार बदललं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी 3 पट विजेचं बिल केलं आणि आजही माळशिरस या भागातली पाण्याची तणतण आपल्या सर्वांना माहिती आहे. मग मला सांगा, तेव्हा 3 पट बिल केलं तेव्हा तुम्ही झोपले होते का? 52 कोटी या योजनेच्या मेंटेनन्स साठी दिलं, त्याचं तुम्ही काय केलं? त्याचा भ्रष्टाचार केला. पंप निकामी झाले, ते पंप रिप्लेस करायला पाहिजे ही दूरदृष्टीही या नेत्यांमध्ये नाही. आणि 5 वर्ष 5 विधानसभा तुम्ही झोपा काढून आज ते बुरटे खोटं बोला पण रेटून बोला म्हणून तुम्ही गावात जाऊन पोहोचलेले आहात. फुरसुंगी उरळी देवाची आणि त्याबरोबरची काही गावं महानगरपालिकेत गेली. त्यांचा टॅक्सचा प्रश्न मोठा होता. 2019 ला प्रचार करताना यांनी सांगितलं माझा भाऊ महानगरपालिकेत आहे, मी तुमचा टॅक्स कमी करून देतो. कुठे होतात मग तुम्ही 5 वर्ष? शेवटी लोकांना जप्तीच्या नोटीस येऊ लागला. अक्षरशः या माता भगिनी लोक रडायावर आली. तेव्हा त्यांच्यासाठी एकच माणूस उभा राहिला, जे महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्याला जमलं नाही. ते काम फुरसुंगी उरळी महानगरपालिकेचं एकाच नेत्याने केलं आणि ते म्हणजे विजय बाप्पू शिवतारे. जास्त बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही नामस्मरण केलं की अंगावर शहारे येतात. अरे आपल्या या पुरंदरच्या पुण्यभूमीत तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालाय. आपण त्यांचे वारस, आपल्या धमन्यांमध्ये ते रक्त सळसळतंय. मग मला सांगा, या भुरट्या लोकांना तुम्ही त्यांची जी ही खोटारडेपणा आहे तो करू द्याल का? त्यांना असेच पळवून लावा. आणि म्हणून सांगते, हा संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार टिकवून आता आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपलं स्वराज्य परत आणायचंय आणि आपल्या या पुरंदर हवेलीला नंदनवन करायचंय.
एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय